महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। साहेब, ही गरिबांची मुलं आहेत, गुरंढोरं नाही। किमान शैक्षणिक सुविधा द्या। शाळेची जर्जर इमारत, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। गरिबांची मुलं शिकायलाच नको असं धोरण राज्य सरकारचं आहे का काय, असा प्रश्न मनात निर्माण व्हावा इतकी विदारक स्थिती ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची झालेली आहे। जिल्हा परिषद शाळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला। या निर्णयाविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला गेला। त्यामुळेच की काय, जिल्हा परिषदेच्या शाळांकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे। बघा, गोंड पिंपरी तालुक्यातील अडेगाव येथील ही शाळा कुठल्याही क्षणी कोसळेल इतकी जीर्ण झालेली इमारत। शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय नाही, अशी ही शाळा आपल्या देशाचं उद्याचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना घडवित आहे। शाळेची ही अवस्था बघता येथील मुख्याध्यापकांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र डोळ्याने आंधळे आणि कानाने बहिरे असलेल्या प्रशासनाला या शाळेची वेशीवरची टांगलेली लक्तरे दिसलीच नाही। असं इथलं ढिम्म प्रशासन। चिमुकल्या विद्यार्थ्यांना साध्या सुविधा देऊ न शकणाऱ्या जिल्ह्यात विकास पुरुष राहतात म्हणजे हीच मोठी शोकांतिका आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संतोष झाडे। आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव येथे आलेलो आहे। अडेगावला जिल्हा परिषद शाळा आहे, 1ली ते 5वी। पण वस्तुस्थिती इतकी बिकट आहे की वर्गखोली केवळ एक आहे। जुनी जी बिल्डिंग होती ती जीर्ण झाली। नवीन बिल्डिंगसाठी अजून कुठलाही प्रस्ताव मंजूर झालेला नाही। या शाळेला साधं शौचालय नाही आहे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, बोर मारून ठेवली आहे पण त्याला मोटर दिलेली नाही। इथल्या शिक्षकांनी अनेकदा पाठपुरावा केले, स्थानिक पातळीवर केले, जिल्हा पातळीवर केले, परंतु महाराष्ट्र सरकार व प्रशासन मुलांच्या शिक्षणाबद्दल, विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल किती उदासीन आहे हे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अडेगावची जिल्हा परिषद शाळा। महाराष्ट्र सरकार व प्रशासनाच्या अशा भोंगळ कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जर आमची रास्त मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि इथल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना न्याय मिळवून देऊ। धन्यवाद। बेटा, तुझं नाव सांग, गावाचं नाव सांग, तालुका कोणता आहे, काय समस्या आहे बेटा तुझ्या शाळेमध्ये? पाणी पिण्यासाठी पाणी नाही आहे, बाथरूम नाही आहे, वर्गखोली नाही आहे, आणि शिक्षक पण? 2 आहे। शिक्षक 2 आहे। आणि किती वर्ग आहे तुमच्या शाळेमध्ये? 1 ते 5 वर्ग आहे। बर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।